आता क्विक पटकन लगेच ब्लॉग काढते कारण का मी आता रेडी होते, मला एक व्हिडिओ शूट करायचं त्याकरता. पण फर्स्ट वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सिद्धी, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत. मी एक लायनर लावलं, एक लावून घेते मग मी तुमच्याशी बोलते. एक मिनिट. तर उद्या आहे, आज आहे जन्माष्टमी, उद्या आहे दहीहंडी, म्हणजे तेच झालं. पण आणि मी रेडी का होते तर मला एक सगळ्यांचे ते इन्स्टाचे व्हिडिओ बघून थोडंसं असं मला झालं की यार मी वाय नॉट मी, कारण का मी जर मेकअप आर्टिस्ट आहे तर मी का नाही करू शकत हा व्हिडिओ, असं माझं थोडंसं झालं. म्हणून आम्ही आत्ता व्हिडिओ शूट करणार आहोत, त्यासाठी मी व्लॉग पण करते. आणि आज जे काही होईल, उद्या जे काय होईल, दोन्ही दिवसाचे व्लॉग एकदाच मी एडिट करून टाकणार आहे. कारण का मग तो परत उद्याचा काढेन, मग परवाचा. माझं असं मी प्रत्येक वेळी म्हणते की मी उद्या पण नाही, सॉरी डेली करत जाईन. बट ते ॲक्च्युली मला, मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मला करायला फार आवडतं व्हिडिओ. मी लिटरली मला रिद्धी असं म्हणते की काय करतेस, फक्त एडिट तर करत नाहीस आणि टाकत तर नाहीस. पण सिरियसली माझं असंच होतंय, मी एडिट करून ठेवते सगळे ब्लॉग, एडिट करत नाहीये आणि पोस्टही करत नाहीये. सो त्याबद्दल सिरियसली थँक्यू बोलते, सॉरी. ठीक, आता मी सगळं पूर्ण छान रेडी होते, मग मी तुम्हाला दाखवते की मी कशी रेडी झाली आहे. आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे रिद्धी, ऑफकोर्स तीच शूट करणार आहे. तर बघू आपण आपला BTS अँड ऑल सगळं मी तुम्हाला दाखवते, आमची मज्जा. तर बघत राहा तुम्ही, पूर्ण ब्लॉग बघा आणि मला नक्की सांगा माझा हा लुक कसा होणार आहे. ऑलमोस्ट झालंच आहे मेकअप. मी आय मेकअप आता केला, लायनर लावलं. लायनर सुकायला थोडासा वेळ लागेल कारण का जेल लायनर नाही यूज करत आहे आज मी, आपलं लिक्विड लायनर यूज केलं. सो ओव्हरऑल लुक माझा असा एकदम थोडासा चंकी फंकीवाला आहे. बट स्टील मला हा असा लुक खूप आवडतो, पण मी कधी असं करत नाही जास्त. काही फंक्शन असेल तरच, पण मोस्टली असा नाही कधी केलाय मी. सो मी पण स्वतः एक्सायटेड आहे मी स्वतःला पूर्ण या लुकमध्ये बघायला. तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. जाधव फॅमिली सगळं आता मी रेडी झाली आहे. कुठली साडी? मम्मीची साडी, मम्मीने झाडू पण आता घेतली आहे लिटरली, रेड कलरची. रेड कलर. गाईस आता ना मी रिद्धीला काय म्हणाली, मला खूप जास्त भूक लागली तर मी बोलली की खाली जाऊन काहीतरी खायला आणतात. तिने ब्रेड आणला, ठीक आहे. तर मी तिला म्हणाली दूध नाही आहे घरी येऊन, आणि जे होतं ते मी आणलेलं ना, मी कोणी आणू दे, ते उडूस होतं. तर तिने स्वतःला सगळं घेतलं. तिचं म्हणणं काय माहितीये, तुझं आता भूक लागली, तू काय ते तुझं बघून घे. तर आता हंडी चालू आणि ह्यांना आम्ही आता पाणी टाकलेलं, आता ह्यांना परत हवं. मी आता परत पाणी टाकतो ह्यांना. पूर्वा दिसतच नाही आहे, वेट मी परत पाणी टाकते. माहोल म्हणून मी व्हिडिओ पटापट पॉज करते, तुम्ही समजून घ्या. तर हाय, काल मी व्लॉग अर्धाच ठेवला आणि रात्री लवकर झोपी गेली. पण मी काल तुम्हाला सांगते काय मी जेवले. तर काल होता आंबोळी आणि आपले जे वाटाणे असतात, काळे वाटाणे, त्याची उसळ होती. आणि मला पूर्वाकडे इन्व्हिटेशन होतं जेवण्याचं, तर मी तिकडे गेले होते आणि मी शूट करायचं थोडा विसरले. बट आज जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर आज आहे दहीहंडी. तर मी बघायला जाणार आहे संध्याकाळी. आता ऑलमोस्ट 6 वाजलेत. मी एक 7:30-8 वाजता जाणार आहे. सो माझ्यासोबत कोण येणार आहे असं अजून काही डिसाईड नाही आहे माझं. म्हणजे आत्ताच माझं ठरलं की मी जाईन, पण असं अजून काही डिसाईड नाही आहे की मी
कोणासोबत जाईन वगैरे. मोस्ट ऑफ मी माझी एक मैत्रीण आहे प्रीती म्हणून, तर मी तिच्यासोबतच दरवर्षी म्हणजे अगदी स्कूलमध्ये असल्यापासून मी तिच्यासोबत जाते. सो होप सो तीच असेल माझ्यासोबत. आज अजून मी तिला कॉन्टॅक्ट केला नाही आहे की काय तिचं प्लॅन अँड ऑल, बट मे बी मी तिच्यासोबत जाईन. आणि रात्री आज जायचं मला गणपतीच्या कारखान्यात, कारण का मी काल म्हणजे ऑलमोस्ट स्किप केलं दिवस, पण आज मला जावं लागेल कारण का मी स्वतः एकटीने काम घेतलं म्हटल्यावर माझे ते सगळं काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी आहे. मी काय काम करते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आज नाही दाखवत, मी उद्यापासून तुम्हाला नक्की दाखवेन जसं मला जमेल तसं. आणि मी असं पूर्ण ब्लॉग असा नाही करणार, पण मी छोटे जे काही रील्स बनवेन ते मी नक्की तुम्हाला यूट्यूबला पण शेअर करत राहील. आणि जसं मी इथून बघते म्हणजे माझ्या इथून ना रोड वगैरे असं सगळं एकदम क्लिअर दिसतो. सो जे आपले ह्याचं दहीहंडीचे जे मुली आहेत जे जातात, तर मी ते त्यांचं इथे बघते. मस्त असं वाजतंय, गाजावाजा आहे, छान वाटतंय सगळं असं फेस्टिवल सेलिब्रेट करायला. आणि आपण मराठी लोक आहोत तर हे सगळं आपण एन्जॉय करतोय. आणि मला खरंच खूप प्राऊड फील होतं की मी मराठी आहे आणि हे सगळे जे सण आहेत ते आपल्याला सेलिब्रेट करायला मिळतात. तर हां, बाय द वे मला एक सांगायचं होतं की लास्ट 8-6 मंथपासून माझी माझी हेअर ग्रोथ एकदमच कमी झालेली, म्हणजे नाहीच होतच नव्हती. बट म्हणजे एकदम प्रॉपर मी तुम्हाला जेन्युइन सांगते की लिटरली माझं हे पूर्ण इथे टक्कल पडलं होतं हे पण. आणि इथे जे हेअरलाईन आहे हे पूर्ण असं म्हणजे आतून दिसत होतं, स्किन दिसत होती, हेअरलाईन दिसत होती. सो मला ते खूप असं फील व्हायचं की नाही, हेअरसाठी काहीतरी केलं पाहिजे. बट जेव्हापासून मी हेअर स्मूथनिंग केले आहेत, पण तेव्हापासून काही लोकांचं असतं की नाही, स्मूथनिंगने केस खूप गळतात किंवा मग हेअरफॉल खूप होतो, काही इश्यूज येतात, हेअर परत वाढत नाहीत. बट थँक गॉड मी जेव्हापासून स्मूथनिंग केले, फ्रँकली स्पीकिंग, की माझे केस खूप कमी हेअरफॉल कमी होतोय आणि माझ्या हेअरची ग्रोथ खूप जास्त वाढली आहे. लिटरली म्हणजे टचवूड की हे मी असं बोलायला पाहिजे, पण सिरियसली इथे ना हा पूर्ण भाग थोडासा टक्कल पडलेला. जर माझ्याकडे त्यावेळेचा फोटो असेल तर मी नक्की तुम्हाला इथे पोस्ट करेन. बट सिरियसली जेव्हा आपण मेन मुलींचं सौंदर्य हे तिच्या केसांमध्ये असतं असं मला वाटतं. जेव्हा मला ते ह्या गोष्टी मी फेस करत होती तेव्हा मला खूप म्हणजे असं वाटायचं की नाही आता अजून हेअरफॉल होतोय. लिटरली मी जेव्हा आंघोळ करायची ना खूप असे हेअर हातात यायचे आणि वाटायचं की नको, शॅम्पूज नको यूज करायला. कोणताच शॅम्पू, ॲक्च्युली मी एक शॅम्पू यूज केलेला, मला इथे बोलायचं नाही आहे त्या शॅम्पूबद्दल, बट मी एक शॅम्पू यूज केलेला, त्यामुळे माझं हेअरफॉल खूप प्रचंड झाला. त्याच्यानंतर मी स्किप केलं ते सगळ्या गोष्टी आणि माझे परत हेअर छान झाल्यात. आणि लिटरली जे थोडेफार एक मिनिट, फर्स्ट तर माझं असं म्हणणं आहे की हेअर जाड असो किंवा पातळ असो त्याची केअर करणं हे आपल्यावर आहे. सो माझं असं व्हायचं की चल जाऊ देतात, त्या टक्कल पडतं म्हणजे मी आहे ना, माझं असं झालेलं हेअरफॉल होतो आहे ना, ठीक आहे होऊ दे, जाऊन मुर्दे, मी लक्ष नाही देणार त्या गोष्टीकडे. पण आहे ना, आपण एखाद्या गोष्टीकडे इग्नोर करतो ना, ती गोष्ट मग जास्त होत जाते. तर माझ्या बाबतीत पण तेच झालं, मी इग्नोर करत गेली आणि ते हेअरफॉल जास्त व्हायला लागला. आणि जेव्हा मी माझी स्मूथनिंगची वेळ आली तेव्हा माझं असं झालं की मी करू की नको. आणि स्मूथनिंगने अजून केस माझा हेअरफॉल झाला तर मी काहीच ऑप्शनच नाही आहे मग माझ्याकडे, टक्कल पूर्ण ते होणार होतं. बट थँक गॉड की स्मूथनिंगने ॲटलिस्ट माझे हेअर आहे तसे राहिलेत. आणि सिरियसली माझे हे पूर्ण हेअरलाईन आहे ना, ते पूर्ण आता नवीन येते आहे. परत इथे पूर्ण प्रॉपर टक्कल होतं ते पण नवीन येतं आहे. म्हणजे बोलतो ना एकदम चांगलं वाटतं मला, कारण का हेअर नाही. आणि कसं असतं, ॲज अ मेकअप आर्टिस्ट, मी आता मेकअप आर्टिस्ट आहे, मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. सो माझं असं असतं, आता शूट वगैरे असेल तर मोस्ट ऑफ काय असतं, आपलं हेअरला मशीन्स वापरल्या यूज होतात. परत मग खूप सारे वेगवेगळे ऑइल्स किंवा मग काही जेल वगैरे लागलं जातं. सो त्यामुळे पण हेअरफॉल होऊ शकतं आपल्याला. आणि मेन पॉईंट, हेअरफॉलचं कारण असतं आपली बॉडी जे इश्यू आहे, आपल्याला काही मेडिकल कंडिशन्स आहेत किंवा मग काही प्रॉब्लेम असेल बॉडीमध्ये तरीही आपल्याला हेअरफॉल होतो. सो त्याबद्दल मी ह्यावर एक चांगला वेगळा व्हिडिओ घेऊन येईनच.
नक्कीच घेऊन येईन. पण प्रत्येकाच्या हेल्थनुसार, प्रत्येकाच्या बॉडीनुसार आपल्याला आपण गोष्टी यूज केल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्ट आता ही मी सांगते म्हणून तुम्ही यूज करा असं नाही आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट ही डॉक्टरच्या कन्सल्टशिवाय किंवा मग तुम्ही डर्माटॉलॉजिस्टच्या कन्सल्टशिवाय काही यूज करायचं नाही. स्किन असू दे, काही असू दे. कारण का काय मी तुम्हाला सांगणार की मला गोष्ट यूज होते, तुम्हाला नाही झाली तर तुम्ही परत मग मला म्हणणार की तू यूज करते, आम्हाला सूट नाही झालं. प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. सो मी माझ्या हेअरच्या ह्याच्यावरती नवीन व्हिडिओ घेऊनच येईल. आता माझं हेअर खूप म्हणजे खूप चांगले आहे. ऑलमोस्ट गेलेच होते, म्हणजे हे पूर्ण गेलेलं. आता हेअरलाईन खूप छान छान दिसते. म्हणजे मी असं जरी करायचं ना, हे असं जरी पूर्ण इथे असं गॅप हा दिसायचा. सो ठीक आहे, आता मी एवढंच खूप जास्त झालं हे मोठं. पण हे सांगणं गरजेचं होतं की तुम्ही कोणत्याही तुमची हेल्थ इश्यू असू दे, काही असू दे, हेअर असू दे, स्किन असू दे, कोणत्याही गोष्टी इग्नोर करण्याच्या हां, तर कोणत्याही गोष्टी इग्नोर करायची गोष्ट नाही आहे ही की चल जाऊ देत, होतंय ना जाऊ देत. आता मला हे इथे एक पिंपल आला आहे. आता हा प्रत्येक पिंपलचा हात दुखतो किंवा मग त्याच्यात पेन आहे असं नसतं. प्रत्येक पिंपल हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या काही लोकांचं काय होतं माहिती आहे का, पिंपल फुटल्यावर तो डाग तसाच राहतो. आता माझ्या बाबतीत असं नाही आहे. आता माझं 3-4 दिवसांपूर्वी आला, आज फुटला आहे. पण प्रत्येकाचं काय होतं, काही लोकांचं की पिंपल आल्यावर ते डाग तसेच राहतात. काय राहतात, आपण त्याला सारखा हात लावतो, नख लावतो, त्यामुळे ते पॉइझन सगळीकडे पसरतं आणि तो डाग तसाच राहतो. सो मोस्टली जेव्हा पिंपल वगैरे काही येतं तेव्हा आपण कोणतेच ना, इवन मॉइश्चरायझरसुद्धा नाही यूज केलं तर वेल अँड गुड आहे. कारण का आपली स्किन अशी खूप सेन्सिटिव्ह आहे. प्रत्येकजण आपण बोलतो की नाही माझी स्किन अशी आहे, माझी स्किन तशी आहे. प्रत्येकाची स्किनमध्ये काही ना काही सेन्सिटिव्हिटी असते. इथे खूप जास्त आवाज येतो, बट स्टील मी बोलते. तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्किनची काळजी घेतलं पाहिजे. जसं आता मी माझ्या हेअरकडे खरंच खूप जास्त लक्ष देते. कारण का जेव्हा जात होते तेव्हा माझं असं झालेलं की जाऊ देत, चल हेअरफॉल होतोय, होऊ देत. आत्ताच आपण जेव्हा हेअर वॉश करतोय किंवा काही असू दे, हेअर वॉश किंवा मग कोम करतोय किंवा असंच ओपन ठेवून हेअर फिरतोय, काय होतं मग ते का ते हेअर फॉल होतच राहतं. नॉर्मल 7 ते 8 केस फॉल होणं आंघोळीच्या वेळी इट्स ठीक आहे, हे सगळं ठीक आहे. बट खूप जास्त असं हातात एक खेळणं म्हणजे लिटरली हे बघ, ही साईड होती ना माझी पूर्ण माझी हातात यायची. का मला माहिती नाही, माझं हेल्थ प्रॉब्लेम पण असू शकतो, आहे मला हेल्थ इश्यू जो की मी इथे सांगू नाही शकत. बट ते पूर्ण असं हातात येणं म्हणजे खूप असं, म्हणजे मला असं व्हायचं काय एवढं होतंय, काय माझं एवढा प्रॉब्लेम आहे स्किनमध्ये, बॉडीमध्ये की एवढं सगळं हेअरफॉल होतोय. बट थँक गॉड की मला माझे हेअर पुन्हा एकदम छान झालेत. माझे हेअर खूप लॉंग होते, बट ते मी कट करून पण जेवढे मी कट करते तेवढे ते परत वाढतात आहेत. माझी हेअरची जी ग्रोथ आहे ती खरंच खूप कमाल आहे. सो नजर नको लागू देत. पण मला खरंच खूप छान आवडतं माझं हेअर केअर आत्ता करायला, कारण का ते खूप छान आणि हेल्दी होत आहेत. आणि माझे खूप हेअर लॉंग होते. त्याच्यानंतर स्कूलनंतर मी हेअरकट जो चालू केला मी मोस्ट ऑफ तसं सांगते, मी हेअरकट कधीच असा सॅलॉनमध्ये जाऊन नाही केलं आहे. हार्डली मी 10th नंतर 2 ते 3 वेळा हेअरकट मी बाहेर जाऊन केला आहे. मी सॅलॉन ट्रीटमेंट घेते, बट हेअरची असं नाही. पण मी स्पा अँड ऑल ह्या गोष्टींवर खूप हे ठेवते की मला नाही, माझे केस नविश राहायला पाहिजेत आणि खूप चांगले राहायला पाहिजेत. सो त्यासाठी बाकी काही नाही. मला आता खूप बोलायला आवडतं म्हणून मी बोलतच चालली आहे. बट ठीक आहे, आता एवढ्यासाठी आता 10 मिनिटाचा हा व्हिडिओ झाला, एवढंच आहे करायला, बॅच बनवायला. मग ठीक आहे, मी आता तुम्हाला जाईन तेव्हा मी दाखवेन दहीहंडी अँड ऑल. बघूयात आपण राकेश पण भेटतोय का आपल्याला, कारण का तोही दहीहंडीला गेला आहे. होप सो तो भेटेल, नाही भेटेल आयडिया नाही आहे मला, कारण का ते सगळा ग्रुप आता गेला आहे ठाण्याला आहेत ते. सो इथे येईपर्यंत त्यांना ऑलमोस्ट 9-9:30 होतीलच. तर बघूयात, कारण का मला 10:30ला जायचं असतं कारखान्यात आणि मग तो येईपर्यंत म्हणजे भेटेलच तो तुम्हाला. मी दाखवेन तुम्हाला कोण कोण आहे आपली गँग. सो भेटूयात आपण. मी तोपर्यंत रेडी वगैरे काही असं होणार नाही आहे.
कारण का मी इथेच जाणार आहे आपलं मार्केटच्या इथे गार्डन नाक्याला. तर नॉर्मल असं जे असतं ते ड्रेस वेअर करणार आहे आणि मॉइश्चरायझर लावणार आहे फक्त. त्याच्यानंतर जाणार आहे मी, कारण का मी स्किनला काहीच नाही लावत. मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं की मी फक्त आणि फक्त फेस वॉश आणि मॉइश्चरायझर यूज करते. तेही जे मी रोज यूज करते ते मी कोणताच फेस वॉश असं 3 महिन्याने चेंज करा, 4 महिन्याने नाही. मी मिनिमलाइजचाच मॉइश्चरायझर यूज करते कारण का तोच माझ्या स्किनला सूट होतो. जर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि मी मॉइश्चरायझर पण मिनिमालिस्टचाच यूज करते, तर त्याची पण मी तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर मी ते नाही यूज केलं तर मी पॉन्डची जेल मॉइश्चरायझर यूज करते. पण मोस्टली मी ते कधी जेव्हा मी मेकअप वगैरे करणार असेल तर मी रेअरली यूज करते. पण हे जे आहे ते मी यूज करतेच मॉइश्चरायझर. तिला विचारूयात आपण, ती जाणार आहे का रे? तू जाणार आहेस? पुढे यायचं जरा, कारण का सिनेमॅटिक जाणार आहेस. ती आता मस्त झोपून उठली आणि मला दुपारी भूक लागली होते. मी दुपारी चहा पियाली आहे 3:30ला. मी तिला खाली पाठवून म्हटलं काहीतरी खायला घेऊन ये, कारण का माहिती ना मी जेवण पण मला भूक लागली काय. आणि मी पण आज मस्त झोपली आहे सिरियसली. रात्री मस्त असंच मोबाईल बघता बघता जो डोळा लागला तो डायरेक्ट सकाळी उघडला. रिद्धी तुझं काय म्हणणं आहे? तू कोणासोबत जाणार आहे मग? तुझ्या मैत्रिणीसोबत? कोण? हां, रिद्धी असं नॉर्मली त्यांच्यासोबतच जाते. सो माझं पण तेच, माझी स्कूलची फ्रेंड प्रीती. आता मी तिला आधी विचारते की तू येतेस की नाही, आणि येणारच ती, असं काय हे नाही आहे, ती येईलच. सो विचारूयात आपण तिला की तू येते की नाही. आणि जर ती येत असेल तर मी तो नक्की तुम्हाला दाखवेन. आणि त्यांचा फिशचा बिझनेस आहे. हे तिला असं सांगितलेलं नाही आवडणार, बट स्टील मी तुम्हाला सांगते तिचा फिशचा बिझनेस आहे. म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली तेच बिझनेस करते. आमच्या इथे खडी मशीनला त्यांचं हे आहे, आपलं ते बसतात फिशसाठी. तर आणि खूप म्हणजे खूप फ्रेश मच्छी असते त्यांच्याकडे आणि कमाल. आणि ती बनवते पण छान एकदम जेवण. मला तिच्या हातचे खेकडे आणि बोंबील फ्राय फारच आवडतात. जर कधी टाईम भेटला तर मी तिला सांगेन का. आता माझी मम्मी गावी जाणार आहे तर मी इथेच तिला बोलवेन एक दिवस राहायला आणि मी तिला बनवायला सांगेन. सो त्याचा आपण एक ब्लॉग नक्की घेऊन येऊया. स्वतःच चला बाय, खूप बडबड झाली माझी. हे सगळ्या गोष्टी ठेवायच्या त्या ठेवा, नाही ते इग्नोर करा, तुमच्यावर आहे. कारण का मी पण असंच करते, कोणी काय सांगितलं तर ऐकते, ऐकायचं असेल तर चांगलं असेल तर ऐकते, अदरवाईज जे मला पटत नाही ते मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देते. तुम्ही पण तसंच करा. बाय. सो येस, मी रेडी झाली आहे. जसं तुम्हाला सांगितलं मी एकदम नॉर्मल जाणार आहे. तर निघते आता मी. बघूया रिद्धी येते का. प्रीतीचं काय मेसेज आलाच नाही आहे मला, नेटच ऑन नाही आहे तिचं. आणि बघू आता रिद्धी येते का, अदरवाईज मग मी एकटीच जाईन. एकटं जाण्यात काय एवढं. बघूया आता रिद्धीला विचारत. रिद्धीचा मेसेज आला मला, मी आता जाते आहे. तर बघू मी, मला जर पॉसिबल झालं तर मी दाखवेन प्रीतीला, बाकी मी दहीहंडी तर दाखवेनच. मम्मी तू कधी नेते आम्हाला? मम्मी आम्हाला लहानपणी आम्ही असायचो तेव्हा आम्हाला न्यायची, पटापट जेवण बनवायची आणि आम्हाला बोलायची चला 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 लवकर दहीहंडी संपेल, 7 वाजता आम्ही गार्डन नाक्याला जायचो. मी तुला काय म्हणायचं यावर? मला काय नाही. तिला आता आम्ही मगाशी बोललो मम्मी कधी नेते आम्हाला, काय म्हणणं आहे का तुझं? बाय, मी जाते. स्वीटीच बघा आमच्या. स्वीटी हे बघ काय. अय स्वीटीला सतवायला अगस्त्य आलाय आता मामाकडून. स्वीटी बाय. चल बाय. सांभाळून घ्या, खूप सारी मंडळ आहेत. आम्हालाही समजतं तुम्हाला दुसरीकडे जायचंय, थोडं सहकार्य करा ही नम्र विनंती.
हाय बोल. टाळ्या वाजवा. दुपारी 3 वाजता कृपया करून तुम्ही उजव्या साईडने या. तर गाईज आता मी घरी आली आहे, मस्त फ्रेश झाली आहे, थोडंफार जेवले कारण का फार भूक लागली होती मला. आणि पाय तर एवढे दुखतात कारण का कंटिन्यू मी कितीला गेलेली 7:30ला गेलेली आणि आता 11ला मी घरी आली आहे. सो कंटिन्यू मी 3-3.5 तास उभी होती. पाय जामच दुखत आहेत. आणि रिद्धी पण आलेली. पण रिद्धी कोणासोबत आलेली तू सांग. कुछ भी काकीसोबत. कोण काकी आणि कोण होतं. पूर्वा होती. आई काकी आणि पूर्वा असं तिघे जण गेलेले. ते पण मला कसं कळलं स्नॅप वरती कळलं की हे लोक आले. त्यांनी मला कॉल पण नाही केला आणि मी एकदम पुढे उभी होती. जसं तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की खूप जवळून व्हिडिओ काढलेत. तर अशी म्हणजे माझ्या समोरच सगळे पथक असे चढत होते हंडीसाठी. तर फार मजा आली. खूप असे ग्रुप खूप पडलेत. काही लोकांना लागलं पण असेल. नक्की त्यांनी काळजी घ्या. आणि खूप मजा आली. आणि हे असे सगळे फेस्टिवल, हे सगळे जे काही मोठे मोठे सण आहेत ते मला तरी वाटतं की हे फक्त मुंबईमध्येच होत असतील. कारण का मी असं कधीच बघितलं नाही की मुंबईच्या बाहेर असं काही चालू आहे. सो मुंबई एक वेगळ्या लेवलला आहे आणि मला फार असा आनंद होतो की मी मुंबईमध्ये राहते. आणि मजा आली. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला काय बघायला आवडेल हेही मला सांगा. तसं मी ब्लॉग बनवेन. माझ्याकडे ना काही टॉपिक नसतो काही करायला, तर त्यामुळे मी ब्लॉग थोडं अवॉइड करते. अदरवाईज मला ब्लॉगिंग अँड ऑल सगळं आवडतं. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मी चालली आहे गणपतीचं काम करायला. 11:15 11:30 झाले आहेत. मी आली, पटकन जेवली, फ्रेश झाली कारण का कपडे पूर्ण भिजलेले, पाऊस आला होता त्यामुळे. तर आता येऊन फ्रेश होऊन मस्त चेंज वगैरे करून आता मी जाते आहे गणपती करायला. सो मला वेळ जर भेटला, मला कंटाळा नाही यायला, तर मी नक्की दाखवेन. मे बी दाखवेनच मी तुम्हाला वर्क करताना. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दन बाय, टेक केअर आणि हसत राहा, दुसऱ्यांना पण हसवत राहा. तुझं काय म्हणणं आहे. काय नाही, बाय. रिद्धीचे तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील का हे तिला नक्की सांगा. कारण का ती आता सध्या फ्री आहे. सो ती करू शकते. हे माझं खूपच जास्त मोबाईल हलवण्याचं काम चालू आहे इकडे. बट स्टील. आणि माझी स्किन खूप ग्लो करते त्यामुळे मला थोडं चांगलं वाटतंय. आणि हे जे पिंपल मी तुम्हाला दाखवलं होतं ते थोडंसं आता चांगलं ठीक झालं. तर एक मिनटं. तुम्हाला वाटत असेल की मी काय खूप साऱ्या लाईट्स लावले त्यामुळे माझी स्किन अशी नाही. नो मेकअप, नथिंग म्हणजे नथिंग. काहीच नाही आहे माझ्या मेकअप वगैरे. स्किनचं राज सध्या काहीच नाही आहे. मी काहीच नाही करत. मी तुम्हाला बाय बोलून पण मी बोलतेच आहे, पण सांगते आहे की स्किनचं असं राज काहीच नाही आहे. मस्त हेल्दी खा, पाणी भरपूर पे. माझं पाणी दिवसाला 4-4.5-5 लिटर मी पाणीच पियत असेल. काय ग रिद्धीला चांगलं माहिती आहे कारण मी रिद्धीला सारखं सांगते, रिद्धी प्लीज पाण्याची बॉटल आमची का है ना. जास्त पियत असेल ना मी. म्हणजे माझं असं ठरलंय मी जेवताना सुद्धा 1 लिटर पाणी पिते. पाणी खूप प्या आणि हायड्रेट राहा कारण का त्याच्याने बॉडी खूप मस्त होते. रिद्धीची पण आमची स्किन खूप चांगली आहे. बट ती थोडी नाही बट तुम्हालाच कळत असेल तिच्या आणि माझ्या स्किन टोन मध्ये खूप जास्त असा फरक आहे. माझा किती ग्लोईंग आणि रिद्धीचं आमच्या कसं माहिती आहे, ती स्किनची काहीच केअर नाही करत ना. बरोबर ना. तिचं फक्त ना 1 मिनिट, तिचं फक्त काय असतं माहिती का, तिचं काहीतरी तिला असं काळं वगैरे झालं ना, थांबीच पकडते, तिचं असं काय स्किनमध्ये काळाच वगैरे झालं ना, दीदी लवकर सांग ना काय करू हे का असं का झालंय असं काय झालं. आणि हल्ली ना काय माहिती नाही, ती ना सावळी थोडी सावळा रंग दिसायला लागलाय तिचा. काय माहिती का असेल काही तिचं.
पण ठीक आहे, माझा असा स्किन टोन कधी चेंज नाही झालाय. जेव्हा मी गावी जाते ना तेव्हा मोस्टली होतो, बट ते गरमीच्या वेळी. पण आता असं नॉर्मल डेजमध्ये असं माझं स्किन टोन चेंज नाही झालं. माझं तोंड किती मोठं जाड दिसतंय. चला चला, बाय 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 बाय, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि असं तर आपण दुसऱ्यांना पण हसवत राहा. परत एकदा सांगते बाय.